नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा 2024 आहे. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे. आता आपण प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला 1 कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. गुण 5 पर्याय दिलेले आहेत. नायलॉन, चेतनाक्षमता, मेलॅनिन, कीटकभक्षी, अतिनील. 1 ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. 2 घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता म्हणतात. घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी आहे. न्यूयॉर्क व लंडन येथे नायलॉन हा कृत्रिम धागा तयार झाला. 5 बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते, मेलॅनिन. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. गुण 5 1 शरीराच्या बाहेरील आवरणाला त्वचा म्हणतात, बरोबर. 2 गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने कुपोषण होते, चूक. 3 उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत, बरोबर. 4 गोगलगाय हा जलचर प्राणी आहे, चूक. 5 मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतरेंद्रियांचे रक्षण करते, बरोबर. प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपत्ती म्हणजे काय? उत्तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात. 2 वनस्पतींचे अवयव कोणकोणते? उत्तर वनस्पतीचे मूळ, खोड, पाने, फूल आणि फळ हे अवयव आहेत. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर एक विद्यार्थ्यांना सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रथम सत्रेचे पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत. आता आपण प्रश्न पाहू. जमीन कशाची बनलेली असते? उत्तर जमीन माती, खडक, दगड इत्यादीची बनलेली असते. 4 एकपेशीय सजीव म्हणजे काय? उत्तर एकाच पेशीपासून बनलेल्या सजीवाला एकपेशी सजीव म्हणतात. 5 जलपर्णी पाण्यावर का तरंगते? उत्तर जलपर्णीच्या देठात हवेची पोकळी असते, त्यामुळे ती पाण्यावर तरंगते. पुढील प्रश्न 2 नावे लिहा. फक्त 2. गुण 4 1 वनस्पतीचे अवयव. उत्तर मूळ, खोड, पान, फूल, फळे यापैकी उत्तर लिहिलं तरी चालेल. पदार्थाच्या अवस्था स्थायू, वायू. 3 कृत्रिम धागे, नायलॉन, टेरेलिन. पुढील प्रश्न कोण कशाच्या साहाय्याने शोषण करतो? गुण 4 मासा अंगावरील कल्ल्याच्या साहाय्याने शोषण करतो. मानव नाकपुडीच्या साहाय्याने म्हणजेच नाकाने. 3 वडाचे झाड खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रांद्वारे. साप नाकपुड्यांच्या साहाय्याने शोषण करतो. सापाला नाक असते, कान नसतात. पुढील प्रश्न क्रमांक 3 वेगळा कोण ओळखायचा आहे? मूळ, खोड, बिया, फूल. वेगळा शब्द आहे बिया, कारण मूळ, खोड आणि फूल हे वनस्पतीचे महत्त्वाचे अवयव आहेत. द्राक्ष, संत्री, लिंबू, जास्वंद. उत्तर जास्वंद आहे. द्राक्षे, संत्री, लिंबू हे तिन्ही फळे आहेत. जास्वंद हे फूल आहे. पेरू, गाजर, मुळा, बीट. वेगळा पेरू, गाजर, मुळा, बीट हे जमिनीच्या खाली येतात. भूकंप, वादळ, महापूर, अपघात. उत्तर अपघात, भूकंप, वादळ, महापूर
ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत तर अपघात ही मानवनिर्मित आहे. ई. नायलॉन, रेशीम, रेयॉन, टेरिलिन. उत्तर रेशीम, नायलॉन, रेयॉन, टेरिलिन हे 3 धागे कृत्रिम आहेत. रेशीम हा नैसर्गिक धागा आहे. पुढील प्रश्न ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट, ब गट. अ गटमध्ये उकळीचा सांदा, बिजागरीचा सांदा, 3 सरकता सांदा, 4 अचल सांदा. उत्तर 1 उकळीचा सांदा, खांदा. बिजागरीचा सांदा कुठे असतो? कोपर. सरकता सांदा, मनगट. अचल सांदा, कवटीची हाडे. पुढील प्रश्न क्रमांक 4. काय होईल ते सांगा. गुण 4. 1 पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला. उत्तर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर कोणतीही सजीवसृष्टी जिवंत राहणार नाही. 2 प्रखर उन्हात जास्त वेळ काम केले. उत्तर प्रखर उन्हात जास्त वेळ काम केले तर तहान जास्त लागणार, खूप थकवा येईल. 3 कुऱ्हाड रबराची बनवली. उत्तर कुऱ्हाड रबराची बनवली तर लाकूड किंवा कोणतीही वस्तू तोडता येणार नाही. 4 आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसते तर. उत्तर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसते तर ताठ चालता आले नसते, शिवाय शरीराची रचना वेगळी दिसली असते. ब. खनिजे व त्यांचे उपयोग लिहा. 4 गुण. खनिज, लोह, त्याचे उपयोग. लाल रक्तपेशींमधून ऑक्सिजनची वाहतूक हिमोग्लोबिनच्या कडे नेणे. कॅल्शियम व फॉस्फरसचा उपयोग स्नायू, नसा आणि पेशी निरोगी राखणे तसेच मजबूत हाडे तयार करणे. आयोडीन हा थायरॉईड संप्रेरक मुख्य घटक आहे जो चयापचय, वाढ आणि विकासाचे नियमन करण्यासाठी आवश्यक आहे. सोडियम व पोटॅशियम तुमच्या शरीराला द्रव आणि रक्ताचे प्रमाण राखण्यास मदत करतात. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.